नमस्कार मित्रांनो, मी संदीप एरंडे आणि आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। आज जर आपण आता विषय आज हे बघणार आहे मित्रांनो की जसं आपण बघू राहिलो की महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांची जी कामगिरी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे। म्हणजे जेवढे काही भेसळयुक्त जे काय असेल त्याच्यावर ते धाडी टाकू राहिले आणि याचा त्याच्यातला एक फायदा पण मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला होणार आहे। पण प्रश्न इदा असा पडतो मित्रांनो की बुवा तुकाराम मुंडे साहेब आल्यानंतर हे धाडीचं सत्र सुरू झालं, पण त्याच्या आधी जे अधिकारी होते मग हे त्या खुर्चीवर बसून काय उपटीत होते का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे। म्हणजे विचार करा की मुंडे साहेबाची बदली त्या खात्यात झाली आणि त्या खात्यात बदली झाल्यानंतर त्यांनी जो धडाका लावला की असं इतके लोक त्यांनी आतमध्ये टाकले बऱ्याचशा भागामध्ये। जसं आपण पाहिलं की सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पहिलं त्यांनी दुधामध्ये भेसळ होतय, काय काय होतंय हे आता सामान्य जनतेला पण सुद्धा समजायला लागले। आणि हे भेसळयुक्त दूध म्हणजे त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहे इतके दिवस ते आपण खाल्ले मित्रांनो। आणि याच्या आधीच जर विचार केला असता का बाबा आपल्याला राग काय येतो, तर याच्या आधीचे जे अधिकारी होते हे मग का भाड खाऊ होते का बाबा भाड खात होते का, म्हणजे हा एक प्रश्न आपल्या सामान्य जनतेला पडलेला आहे। आणि दुसरी गोष्ट की मुंडे साहेबांनी जे कामगिरी चालवलेली आहे आता आम जनतेतून एकच आवाज उठतोय आणि आपण पण तेच म्हणतोय की बो आता त्यांना तिथं 3 ते 4 वर्ष काम करून द्या, तिथून त्यांची बदली होता कामा नाही आणि ती झाली पण नाही पाहिजे मित्रांनो। याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर जरा उतरावं लागलंय तरी आपण उतरू, पण मुंडे साहेबाची बदली तिथून आपल्याला होऊन द्यायची नाही, हे एक सगळं सामान्य जनतेचं म्हणणं आहे मित्रांनो। आणि आता दुसरी गोष्ट की बुवा एक काल परवा जरांगे पाटील सुद्धा पंढरपूरमध्ये गेले होते की बुवा तिथे गेल्यानंतर जरांगे पाटलांना सुद्धा सांगितलंय जर सरकारने मुंडे साहेबाची जर बदली केली किंवा कारवाई ठरवली तर मी सरकारला गपचीप बसून देणार नाही। म्हणजे स्वतः जरांगे पाटलांना पण सरकारला आव्हान दिलेलं आहे की बुवा मुंडे साहेबाची बदली होता कामा नाही। आणि विषय हे आहे मित्रांनो काही इतका चांगला माणूस इतका इमानदारीने काम करतोय, आज आपण जर बघितलंय तर त्यांच्या सर्व्हिस जेव्हापासून ते सर्व्हिसला लागले आतापर्यंत म्हणजे त्यांची प्रत्येक वर्षाला बदली जरी म्हणली तरी हरकत नाही। तर ह्या बदल्यामागचे कारण काय होते मित्रांनो, कारण हे जे आता जे आपण पाहिलंय हे जे माफिया लोक आहे म्हणजे सगळे भेसळ करणारे जे लोक आहे तर यांचे हप्ते पार वर मंत्रालयापर्यंत जात होते। त्याच्यामुळे जे पहिले जे अधिकारी होते हे प्युअर भाडखाऊ होते आणि मंत्री पण त्याच पद्धतीचे होते। पण त्याच्यामुळे काय झालं की तुकाराम मुंडे साहेब तिथं आल्यानंतर संपूर्ण म्हणजे कोणालाच काही समजायला तयार होईना। आणि माग आपण जर बघितलंय तर मुंडे साहेबाच्या काही लोकांवर हल्ला पण त्या लोकांनी केला होता त्या भेसळ माफियाना। तर त्यावेळेस पण म्हणजे त्यावेळेस की जे झिरवर साहेब आहे म्हणजे या खात्याचे जे मंत्री आहे त्यांनी त्यावेळेस सांगितलंय की बुवा सरकार मुंडे साहेबाच्या पाठीमागे आहे आणि त्याच्यामुळं कोणी काही बी केलं तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू। पण कधी म्हणले का ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस ते बोलले। म्हणजे त्याच्या आधी एवढ्या रेड पडल्या, एवढं तुकाराम मुंडे साहेबांनी एवढी कामगिरी केली तर त्याच्यावर कोणीही मंत्री बोलला नाही मित्रांनो, लक्षात घ्या। आणि आता त्यांनी खताकड पण वरच्या त्यांचा वळलेला आहे। म्हणजे जिथं खताची भेसळ होती तिथं पण मुंडे साहेबांनी धाडी टाकल्या। म्हणजे एक प्रकारे जर आपण बघितलं ना मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर नुसता भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। आणि एवढ्या याच्यामध्ये की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त एक अधिकारी जो इमानदार आहे आणि इमानदारीने काम करतोय, पण त्याला हे लोक काम करून देत नाही। म्हणून आपण सामान्य जनतेचं आपलं काम आहे की बाबा अशा इमानदार लोकांच्या पाठीमागं आपल्याला उभा राहण्याची गरज आहे, लक्षात घ्या। आणि असे लोकांच्या पाठीमागे जर आपण नाही उभं राहिलो तर उद्या महाराष्ट्रात पूर्ण भ्रष्टाचार बोकाळणार, पूर्ण अन्नात तर भेसळ झालीच आहे मित्रांनो, पण उद्या काय होईल काही सांगता येणार नाही। म्हणजे एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। आणि म्हणूनच आपल्याला एक विचार करायचा आहे की इथून पुढं की मुंडे साहेबाची बदली होता कामा नाही। आणि जर बदली झाली तर सरकारला मी पण ह्याद्वारे आव्हान देतोय की आम्ही सामान्य लोक हे सर्व मुंडे साहेबासाठी रस्त्यावर उतरू आणि उतरल्याशिवाय आम्ही तर राहणार नाही। कारण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतकऱ्याचा याच्यात एवढा फायदा आहे
की ही दुधामधली ती भेसळ आहे ना ती बंद झाली पाहिजे. ती जर बंद झाली मित्रांनो, 100% जर बंद झाली तर आपल्याला आपल्या दुधाला 100 ते 125 रुपये भाव मिळणार आहे. लक्षात घ्या. कारण आज जर बघितलं ना आपण, आपलं दुधाचं उत्पन्न कमी आहे, त्याच्यापेक्षा 3 पट दूध महाराष्ट्रात विकतंय. मग हे दूध कुठून येतंय? तर हे भेसळयुक्त दूध आहे मित्रांनो. दूध बनविल्या जातंय आणि तेच विकल्या जातंय किंवा त्याच्यापासून जे पदार्थ बनवतात ते आपले मुलं आपण खातोय. म्हणजे किती आपल्या शरीराला ते हानिकारक आहे हे आपल्याला कधी समजलंय? तर हे फक्त मुंडे साहेबांना आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की बुवा आपण सर्वांना मुंडे साहेबाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचंय मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट की बुवा आपल्या शेतकऱ्याचा तर फायदा आहेच, पण बाकी बी आपण शेतीमाल सोडून बाकी पण गोष्टी घेत असतो, खात असतो. आता त्यांनी इथपर्यंत झाडी टाकल्या मित्रांनो, आंबे कशाने पिकवले जातात, केळी कशा पिकवितात, म्हणजे इथपर्यंत त्यांनी त्याच्यावर झाडी टाकलेली आहे. म्हणजे आपल्याला आपल्या लेकरासाठी आपल्यासाठी जर चांगलं आपल्याला अन्न खायचं असेल तर तुकाराम मुंडे साहेबाच्या पाठीमागे आपण 100% उभं राहिलो पाहिजे मित्रांनो. चला तर मित्रांनो, कमेंट करा तुम्ही मुंडे साहेबाच्या पाठीमागे आहे का नाही आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा. चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, लाईक करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.